एका शेतातील 10 ते 12 फळ झाडांची अज्ञात इसमाने कत्तल केली। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान झालंय। वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या वळदगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील 10 ते 12 फळांच्या झाडावर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे कुऱ्हाडीने कत्तल करून ही झाडे तोडून टाकून नुकसान केले। तसेच विहिरीच्या विद्युत मोटारीचा प्लास्टिकचा पाईप देखील तोडला। या कृत्यामुळे मुख्य जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नुकसान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी AI न्यूजच्या माध्यमातून केली आहे। कुठले झाड तोडले रात्री आंब्याचे तोडले, चिक्कूचे तोडले, अनारचे तोडले, नारळ तोडले। अजून काय नुकसान केलं? मोटरीचे पाईप तोडले। याच्यामुळे काय प्रश्न उद्भवतोय? आमच्या ढोराला पाणी नाही, आम्हाला सकाळपासून इथं पाणी नाही, काही नाही, आम्ही काढून पाजतोय पाणी। अच्छा, बरं, आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आमची नुकसान होऊन आमची भरपावती करून द्यावा, आरोपीला शिक्षा द्यावा। वळदगाव येथील शेतकरी हिरालाल धोंडीराम महेर यांची वळदगाव शिवारात 5.5 एकर बागायती शेतजमीन आहे। या शेतामध्ये हिरालाल महेर यांनी विविध पिकांबरोबर फळ झाडांची देखील लागवड केली आहे। कुणीतरी अज्ञात व्यक्तीने महेर यांच्या शेतात कुणीही नसल्याची संधी साधून शेतातील झाडे तोडले। काय झालं काय रात्री? हे झाडे तोडलेले, चिक्कूचे, काही अनारचे, कलमी आंबे। अच्छा, किती वर्षाची हे होती? 4-4.5 वर्ष समजा असे। फळ वगैरे होते त्याला? हा, फळ होते। अच्छा, कुणी तोडले काही सांगते? ते रात्री 12-1ला झाली घटना ती। अच्छा, कोणी केलं काय पाहिलंच नाही आपण। अच्छा, तुमच्या कधी लक्षात आलं? सकाळी 7 वाजता घरून रात्री लग्न होतं माझ्याकडे पाहुण्याचं, त्या लग्नात होतो, त्याच्यामुळे मी सकाळी आलं तेव्हा बघितलं नाही। बरं, तुम्ही कंप्लेंट वगैरे केली पोलीसकडे? हा, कंप्लीट केली सर। तुमची काय मागणी आहे? मागणी फक्त नुकसान, हे भरपाई का आपली नुकसान झाली तेवढी आपल्याला मिळावी। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।